पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघटनेचा एल्गार. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले असून या प्रवृत्तीचा बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेने तीव्र निषेध केला आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि आपल्या लेखणीतून तो प्रश्न मांडण्याचे काम करतो. अशातच एका लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघटनेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. आज 26 जून रोजी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे संबंधित खासदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी कसे वागावे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना अशा प्रकारच्या वर्तनाबाबत योग्य ती समज द्यावी अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण कायदा असूनही अशा धमक्या दिल्या जातील तर मग कायदा अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण गाजते पत्रकारांना शिवीगाळ केल्याचं. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, अश्लील शिवीगाळ केली, मारहाणीची भाषा केली, खाल्लं पिल्लं काढलं आणि दादागिरी सुद्धा केली. आणि असे जे आहेत, जे संसदेचे लोकसभेचे सदस्य आहेत, अशा लोकप्रतिनिधींकडून असं उद्धट वर्तन अपेक्षित नाही आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार समाजहितासाठी लेखणी आपली झिजवतात. पत्रकार हा समाजदक्ष असतो आणि ते प्रश्न विचारतात. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या वर्तनाविरोधात खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि इतर संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलो होतो. आज जिल्हाधिकारी महोदयांना आपण निवेदन दिलंय, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण निवेदन दिलंय, मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आपण प्रेषित करतोय, पाठवतोय आणि ते जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्फत पाठवतोय. आमची मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत खासदार संजय पाटील यांच्या विरोधात कार्यवाही करावी आणि त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांना विनंती आहे की आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना पत्रकारांशी कसं वागावं या संबंधातली एखादी कार्यशाळा आयोजित करावी आणि त्यांना नेमकं सांगावं की पत्रकारांना सोबत जे उद्धट वर्तन आपण करतोय आणि शिवीगाळ करतोय ते थांबलं गेलं पाहिजे. म्हणून ही विनंती आमची मुख्यमंत्र्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना आहे.